नाही म्हटले। यावर काँग्रेसचे पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी अनेक लेख लिहिले, अग्रलेख लिहिले। त्यातला एक सारांश मी तुमच्याकडे लिहितो। ते म्हणाले, ही जी चर्चा सुरू आहे की शाहू महाराज क्षत्रिय आहेत की शूद्र आहेत, ती चर्चा निरर्थक आहे। कारण कलियुगामध्ये दोनच वर्ण शिल्लक आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र। क्षत्रिय आणि वैश्य वर्ण या कलियुगामध्ये रद्दबातल झालेले आहेत, म्हणजे सस्पेंड झालेले आहेत आणि त्यामुळे शाहू महाराज हे शूद्रच आहेत। मनुस्मृतीमध्ये स्पष्ट आदेश आहे, शूद्राने वेद ऐकता कामा नये, त्याकरता भयानक शिक्षा सांगितलेली आहे। आणि त्यामुळे त्या ब्राह्मणाने शाहू महाराजांसमोर जे मंत्र म्हटले नाही ते योग्य आणि धार्मिक कृत्य आहे। उलट शाहू महाराजांनी त्याला नोकरीवर काढलं, हे धर्म संमत कृत्य नाही, म्हणजे धर्म बाह्य कृत्य आहे। लोकांनी उलटे प्रश्न विचारले, शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, शिवाजी महाराज क्षत्रिय होते तर शाहू महाराज क्षत्रिय, यावर टिळकांनी काय उत्तर दिलं ते आहे किंवा सगळ्यांना हे माहिती आहे म्हणून मी रिपीट करत नाही। 1674 साली शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याची योजना आखण्यात आली। महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मण, त्यांच्या पदरी अनेक ब्राह्मण नोकर होते, पण महाराष्ट्रातल्या एकाही ब्राह्मणानं त्यांना राज्याभिषेक करण्याची तयारी दर्शवली नाही, उलट गड पडली। आणि म्हणून मग शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला बोलावलं काशीवर, त्याला प्रचंड मोठी दक्षिणा दिली। एवढी मोठी दक्षिणा दिली की गागा भट्ट आणि त्याच्या सहकार्यांना ती आपल्या खांद्यावर लादून नेता येत नव्हती, ते जडजबाहीर त्यांनी प्राण्यांवर लादून नेलेलं आहे। याबद्दल लोकमान्य टिळक म्हणतात, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्टाने तात्पुरता अपवाद केला होता आणि त्यांना राज्याभिषेक केलेला होता। याचा अर्थ असा की शिवाजी महाराज आधीपासून शूद्र होते, त्यांना केवळ राज्याभिषेक करण्यासाठी त्यांना क्षत्रिय बनवलं आणि पुन्हा ते शूद्र झाले। कारण त्यांचं पुढचं वाक्य असं आहे की शिवाजी महाराजांचे सगळेचे सगळे वंशज शूद्र आहेत। मित्रांनो, शिवाजी महाराज कोण होते? ज्या शिवाजींनी आपल्या आयुष्यामध्ये कधी अस्पृश्यता पाळली नाही, वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुलांसोबत लोकांसोबत ते जेवत असत, त्यांच्या सवंगड्यांमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते। त्यांनी पुढे आपलं स्वराज्य निर्माण करताना महारांना किल्लेदार बनवलं, सेनापती बनवलं, मुस्लिमांना किल्लेदार सेनापती बनवलं। एवढंच नव्हे तर रामोशेन सारख्या जातीमधल्या लोकांना सुद्धा किल्लेदार सेनापती बनवलं। कोणत्याही जातीचा विचार न करता 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन, त्यांना समान वागणूक देऊन, त्यांना समान सन्मान देऊन या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वराज्य निर्माण केलं। ते शिवाजी महाराज, त्याबद्दल बोललं जातं की ते शूद्र आहेत, तर तुमची माझी काय कथा? अनेक लोक छाती पडून सांगत असतात, माझ्यासमोर बोलतात, तर मी सगळ्यांमध्येच बोलतो, हो सर ते संविधान वगैरे आहे ना, ते शेड्यूल राहायचं, त्याचा आमच्याशी काय संबंध? आम्ही छान नोकरी, आम्ही अमुक, आम्ही तमुक। जरा या खोट्या भ्रमांमधून बाहेर या। या देशामध्ये तुमचा जन्म जर ब्राह्मण जातीमध्ये झालेला नसेल तर तुम्ही सारेच्या सारे शूद्र आहात। हीच लायकी गेली 2000 वर्ष या देशामध्ये राहिलेली आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये। आता मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो। टिळक अत्यंत विद्वान